आज पौर्णिमेला श्री सत्यनारायण कथा करतात, म्हणून आज आपण सत्यनारायणाची कथा ऐकूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरवे नमः. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जय मुदीरयेत्. सर्वा श्रोतारः सावधाना भवन्तु. अध्याय पहिला. नैमिष नावाच्या अरण्यामध्ये एकदा शौनकादिक वगैरे पुष्कळ ब्राह्मण एकत्र बसले होते. त्यांचे सूत नावाचा पौराणिक होता. त्यांनी विचारलं, हे मुनिश्रेष्ठा, ज्या व्रतामुळे तपश्चर्याने सर्व मानवाची इच्छा मनकामना पूर्ण होता ते व्रत कोणतं? ज्या तपश्चर्याने मानवाचे साध्य होते त्याचे नाव काय? ते ऐकण्याची आम्हाला इच्छा. तेव्हा मुनिवरा सर्व कथन करा. त्यावेळी सूत म्हणता, हे ब्रह्मरुद्ध हो, हाच प्रश्न पूर्वी महावैष्णव नारदाने लक्ष्मीपती भगवान श्री विष्णू यांना विचारला. त्यावेळी भगवान श्री विष्णूने जे कथन केले तेच मी आता आपणास सांगत आहे. ते आपण सर्वांनी लक्षपूर्वक श्रवण करावे. श्री नारद मुनीने लक्ष्मीपती भगवान श्री विष्णूंनाच हा प्रश्न का विचारला बरे? नारद मुनीचा स्वभाव धर्म परोपकार करणे हा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. ते महासाधू म्हणून सर्व ठिकाणी सर्वांना सुपरिचित. एकदा ते नेहमीप्रमाणे स्वर्ग पाताळादी अनेक लोकातून परोपकारार्थ हिंडत असता एके वेळी मृत्यूलोकाप्रत येऊन पोहोचले. तेथे ते काय अवलोकन करते झाले बरे? तर मृत्यूलोकी अनेक प्राणी आपापल्या कर्मानुसार अनेक प्रकारची दुःख भोगत आहे. कोणाला संतती नाही, कोणी रोगाने पीडित, कोणाला खायला अन्न नाही, कोणाला वस्त्र नाही, कोणाला धड वितभर जागा नाही. अनेक योनीचे जीवजंतू आपापल्या पूर्वकर्मानुसार अतिक्लेश दुःख भोगीत आहे, असे ते नारदाला आढळून आले. एक क्लेश पाहून अतिदुःखी झालेले नारद मुनी कोणता उपाय केला असता या सर्वांचे दुःख क्लेश दूर होतील याचा विचार करिता करिता श्री भगवान नारद विष्णुलोक प्रतापरथ झाले. नारदांना भगवान नारायण, ज्यांचा शुक्ल वर्ण, ज्यांच्या 4 हातामध्ये शंख चक्र गदा पद्म ही धारण केली, वनमालेवरून करून ज्यांचा कंठ विराजमान होऊन गेला असे दिसले. श्री विष्णूंना पाहून नारदाने त्यांचे स्तवन करण्यास प्रारंभ केला. ते म्हणता, हे देवादी देवा, आपण कोणत्या प्रकारचे आहात ते सांगता येत नाही. त्याचप्रमाणे मनानेही आपल्या शक्तीविषयी कल्पना करता येत नाही, अंतही लागत नाही. तू आधी अंत मध्य याहून वेगळा आहे. स्वतः निर्गुणी असून सर्व गुणांच्या ठाई तुझी व्याप्ती आहे. या जगात जे जे काही दिसते त्या सर्वापूर्वीच्या तू असून भक्तीची दुःखे दूर करावी तू सगुण रूप धारण केले आहे. याप्रमाणे नारदाची स्तुती श्रवण करून या जगात जे जे काही दिसले त्या सर्व पूर्वीचा तू असून भक्तांची दुःखे दूर करावी सगुण रूप धारण केले आहे. याप्रमाणे नारायणाची स्तुती श्रवण करून भगवान विष्णू नारदास भाषण करण्यास आरंभ करते झाले. भगवान म्हणता, नारदा, तुझ्या मनात कोणती इच्छा? तू येथे कशाला आला ते तू कथन करावे. हे महाभक्ता नारदा, मी तुला सर्व काही सांगेन. ते ऐकून नारद सांगता, मृत्यूलोकात असलेले सर्व माणसे अनेक प्रकारची क्लेश भोगत आहे. माणसांप्रमाणेच अनेक योनीचे अनेक प्राणी सुद्धा आपापल्या पूर्वकर्माच्या योगाने दुःख भोगीत आहे. तेव्हा हे भगवंता, कोणत्या अगदी अल्पशा उपायाने ते प्राणी त्यांच्या दुःखातून मुक्त होतील हे ऐकण्याची मला इच्छा झाली. आपण माझ्यावर अनुग्रह केले असेल तर, कृपा असेल तर ते मला सांगावे. श्री भगवान म्हणता, हे नारदा, केवळ लोकांचे चांगले व्हावे या हेतूनेच तू ही फार चांगली गोष्ट मला विचारली. तर तू ऐक माझा उपाय, ज्याच्या आचरणे करून मनुष्य मात्र आपल्या मोहजालापासून दुःखमुक्त होईल असा उपाय श्रवण कर. हे बालक नारदा, तुझ्यावर माझी अत्यंत प्रीती असल्याने स्वर्ग मृत्यू पातळमध्ये जे व्रत आजपर्यंत दुर्लभ होते, जे व्रत अत्यंत पुण्यकारक, ते मी आता प्रकट करून सांगतो. या व्रताला श्री सत्यनारायण व्रत म्हणतात. बोला श्री सत्यनारायण महाराज की जय. ते यथासांग व्यवस्थित केले असता मनुष्य तात्काळ आपल्या दुःखातून मुक्त होतो. त्याचप्रमाणे सौख्य भोगून परलोकी त्याला मोक्ष प्राप्त होतो. भगवान विष्णूचे वाक्य श्रवण करून नारद मुनी बोलले, भगवान, या व्रताचे फळ काय? याचा विधी कसा काय? पूर्वी कोणी केले ते सर्व सांगा. आणखी ते केव्हा पण करावे ते सर्व संपूर्णपणे विस्ताराने सांगावे. आता तेच मी तुम्हाला सांगत आहे. श्री भगवान म्हणता, ह्या व्रताच्या आचरणाने
शोक दुःख नाहीसे होतात, द्रव्य धान्यांची समृद्धी होते. या व्रताने स्त्रियांचे सौभाग्य, पुरुषांचे वैभव स्थिर राहते, धंद्यामध्ये यश मिळते. या व्रताला वेळेचे बंधन नाही. आपण मनात आल्यावर कोणत्याही दिवशी आनंदाने भक्तीने व्रत करू शकतो. मात्र अस्तमनाचे वेळी म्हणजेच काही रानातून येतात अशा वेळी श्री सत्यनारायणाचे पूजन करावे. पूजेच्या वेळी आपले नातेवाईक, मित्र, सोयरे, गण गोत्र चांगले आचरण असणारे ब्राह्मण बोलवावे. पूजा समाप्त होता भक्तीने नैवेद्य अर्पण करावा. तो नैवेद्य म्हणजे काय हो? गव्हाचा रवा, तूप, साखर, दूध, केळी. गव्हाची दुर्बलता असली तर तांदळाचे पीठ घ्यावे, साखर नसेल तर गूळ घ्यावा. सर्व वस्तू सव्वा मापाने घ्यावे. सामर्थ्यानुसार हव्या तेवढ्या ग्रहण कराव्या. तदनंतर ब्राह्मणाकारणी दक्षिणा द्यावी. नंतर संपूर्ण मंडळीसह वर्तमान नारायणाची कथा श्रवण करावी. जरी तुम्ही घरी सत्यनारायणची पूजा केली असेल तरी ब्राह्मणास फुल ना फुलाची पाकळी दक्षिणा द्यायला विसरू नये. ब्राह्मण आपले आप्तवर्ग यांच्यासह भोजन करावे, प्रसाद भक्षण करावा, 4 घटका देवापुढे नृत्य गायन करावे. याप्रमाणे देवालादी पवित्र त्या स्थानी हे व्रत करून नंतर एकनिष्ठे करून नारायणाचे स्मरण करीत राहावे. याप्रमाणे सांग एकनिष्ठेने सत्यनारायणाचे व्रत केले असता मनुष्य मात्रांच्या इच्छा तात्काळ पूर्ण होता. या कलियुगात आपण दुःखातून नाहीसे होऊन हाच एक अत्यंत सुलभ उपाय पृथ्वीच्या ठाई आहे. या ठिकाणी इति संद प्राणे रेवाखंडे सत्यनारायण कथानाम प्रथमाध्याय समाप्तम. अध्याय 2. सुत म्हणता, हे ब्राह्मण हो, पूर्वी हे व्रत कोणी आचारले याची एक सुंदर गोष्ट सांगतो. श्री क्षेत्र काशी येथे दरिद्री ब्राह्मण राहत होता. त्याला वेळेवर एक घासभरे अन्न मिळत नव्हते. त्यावेळी अन्न पाण्या वाचून कष्टी होत असे. नगरात इतरांची याचना करीत असे, परंतु त्यावेळी तो आपला भार सर्वस्वी नारायणावर टाकीत असे. अशा वेळी भगवान नारायणाने अशा ब्राह्मणाबद्दल अत्यंत दयाळू होते. या ब्राह्मणाची अशी अवस्था पाहून भगवंताचा त्याची अत्यंत दया आली हो. नंतर भगवंताने वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले. त्या ब्राह्मणास मोठ्या कळवळीने म्हटले, हे ब्राह्मणा, तू पृथ्वी तळाच्या ठाई अत्यंत दुःखी कष्टी होऊन का बरे भ्रमण करीत आहे? या ऐकण्याची मला इच्छा आहे. त्यावेळी ते म्हणतो, मी जातीचा ब्राह्मण, परंतु मी दरिद्र असल्याने भिक्षा मागण्यासाठी हिंडत असतो. माझी दुःख अवस्था दूर करण्यास आपणास जर काही उपाय असेल तर मला सांगा. ते ऐकून देवरूपी वृद्ध ब्राह्मण म्हणतो, सत्यनारायण जो विष्णू तो मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. तस्मात ब्राह्मणा, त्याचे तो पूजन करावे, कारण सर्वात उत्तम असे व्रत ते आचरण केले असता मनुष्य आपल्या सर्व दुःखातून मुक्त होतो. याप्रमाणे बोलून प्रथम अध्यायात कथन केल्याप्रमाणे पूजा विधी, प्रसादाचा प्रकार इत्यादी सर्व काही विप्रास सांगून वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केलेले सत्यनारायण तिथल्या तिथे गुप्त झाले. हे ऐकता त्या दरिद्री ब्राह्मणाने निश्चय केला की मी हे व्रत करीन. पण आपण असे जन्म दरिद्री, आपल्याला रोजचे 2 वेळची भ्रांत, तेव्हा आपल्या हातून या व्रताची सांगता होऊन आपले दारिद्र्य हरण कसे होईल बरे? परंतु त्याने सर्व लक्ष सत्यनारायणच्या ठाई लागून राहिले. या चिंतेने त्याला रात्री निद्रा पण लागली नाही. असा विचार करीत असताना सकाळ झाली. स्नानसंध्या केले. नेहमीप्रमाणे भिक्षेला गेला. मनात त्याची हेतू धरला की नारायणाने सर्व कृपा केली, भिक्षा जास्त मिळाली तर मी नक्की सत्यनारायणाचे व्रत करीन. त्याने अगदी तसा दृढ संकल्प केला होता. आपण सुद्धा करू शकतो. भक्ताचा संकल्प पाहून परमेश्वरालाही आनंदच वाटला. त्याला तरी दुसरे काय हवे? त्याचाही एक निष्ठाच पाहिजे. त्या ब्राह्मणाची अशी एक निष्ठा पाहून परमेश्वराची त्यावर तत्काळ कृपा झाली. त्या ब्राह्मणाला त्या दिवशी पुष्कळ धान्य द्रव्य मिळाले. त्यामुळे ब्राह्मणाला अत्यंत हर्ष झाला. त्याने आपल्या आप्त बांधवासहित सत्यनारायणाची पूजा केली. तेने करून नारायणाची त्यावर पूर्ण कृपा होऊन तो ब्राह्मण आपल्या सकळ दुःखातून मुक्त झाला. ब्रह्मरुद्धा त्यास श्रेष्ठपणा प्राप्त होऊन बहुत संपत्ती प्राप्त झाली. त्यामुळे त्याचीही नारायणाची ठाई भक्ती बसून महिन्यातून एक वेळ पूजा करू लागला. जशी त्याची नारायणाच्या ठाई निष्ठा बसली तशी त्याच्यावर नारायणाची कृपा होऊन तो ब्राह्मण आपल्या सर्व पापापासून मुक्त झाला. अंतकाळानंतर त्याला मोक्ष मिळाला.
सुत म्हणता, हे ब्राह्मण हो, याचा सारांश हाच की ज्या ज्यावेळी मनुष्य हे व्रत आचरील त्या त्यावेळी तो तात्काळ नारदासारखे योनी यांना साक्षात भगवान नारायण यांनी सांगितले. तेच मी तुम्हाला सांगितले. समस्त आम्ही तुम्हाला आणखी श्रवण करण्याची इच्छा आहे काय? ऋषी म्हणता, हे सुद्धा हे व्रत समजले ते काशी क्षेत्रीच्या ब्राह्मणापासून, परंतु भूलोकी याचा प्रसार कसा झाला ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. सुत म्हणता, हे सकल ऋषी हो, आपण म्हणता हे फार चांगले, आपण हे श्रवण करावे. हे व्रत पृथ्वीवर कोणी केले ते सांगतो. एकेकाळी हाच ब्राह्मण आपल्या नित्य नियमाप्रमाणे मोठ्या थाटामाटाने पूजा करीत बसले होते. मोठे मोठे ब्राह्मण, त्यांचे सर्व आप्तवर्ग यांचा त्या काळी मोठा समाज जमला होता. इतक्या अवकाशात कोणी एक मोळी विक्या त्या मार्गावरून चालला होता. त्याला तहान लागली. तेथे तो अशा मनुष्यांचा जमा पाहून डोक्यावरची मुळी खाली ठेवली. त्या ब्राह्मणाच्या गृहामध्ये गेला. त्यावेळी तो ब्राह्मण पूजा करीत असल्याचे त्याने पाहिले. त्याने त्यांना नमस्कार केला. महाराज, हे व्रत कोणते ते मला तुम्ही सांगा. तो ब्राह्मण म्हणाला, याला सत्यनारायणचे व्रत म्हणता. मनुष्याची पाहिजे ती इच्छा पूर्ण होते. माझी स्थिती तुला ठाऊक आहे, पण नारायणाच्या कृपेने मला धनधान्य अत्यंत समृद्धी झाली. ते श्रवण करून हे व्रताचरण केले. त्याचा संपूर्ण विधी कोणता? तो मोळी विक्याने ब्राह्मणाला विचारला. स्वतः समजून घेतला. तीर्थ प्रसाद सेवन केला. पाणी पिऊन आपल्या गावी जाता झाला. तो मोळी विक्याही अत्यंत दारिद्र्य होता. सत्यनारायण व्रताचे महात्म्य समजतात त्याचे चित्त तिकडे लागून राहिले. त्याने आपल्या मनाशी निश्चय केला, काष्टे विकून जर काही द्रव्य मिळाले तर मी निश्चित सत्यनारायणाचे व्रतपूजन करीन. याप्रमाणे संकल्प सोडून तो मोळी घेऊन घराबाहेर पडला. तो मोळी विक्या नगरातील मोठमोठ्या श्रीमंत लोकांच्या वस्तीत जाता झाला. तिथे त्याने निश्चय केला, असे परमेश्वराचे ध्यानी येतात तेथे कृपेला कशाचा उशीर होणार बरे. मोळी विक्याचे सर्व लाकड विकले गेले. दुप्पट पैसे मिळाले. आनंद झाला. केळी, साखर, तूप, प्रवाह घेतला. पूजेचे साहित्य घेतले. तो आपल्या घरी आला. त्याने आपल्या नातेवाईकांसह सत्यनारायणचे पूजन केले. या व्रताच्या प्रभावाने त्याला संतती प्राप्त झाली. पूर्ण सौख्य मिळाले. अंतकाळानंतर सत्यनारायणाचे लोकाव्रत गेला. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथानाम द्वितीय अध्याय समाप्त. बोला सत्यनारायण महाराज की जय. अध्याय 3. सुत म्हणता, हे मुनिश्रेष्ठ, तुम्हाला मी आता आणखी एक कथा सांगतो. ती तुम्ही आणि आम्ही श्रवण करूया. उल्कामुख नावाचा एक राजा होता. तो मोठा बुद्धिमान, सत्यभाषण करणारा, जितेंद्रिय म्हणजे इंद्रिय स्वाधीन ठेवणारा असा होता. तो नेहमी मंदिरात जायचा. ब्राह्मणांना धन देऊन संतुष्ट करीत असे. त्याची कांता तारुण्याची होती. कमलासारखे डोळे होते. जिचे वदन भद्रशिला हे नाम जिला यथा योग्य शोभता अशा त्या कांतेस तो राजा नदीचे तीरी पूर्वसंकल्पित नारायणाचे व्रत करीत होता. त्यावेळी एक साधू आणि पुष्कळ द्रव्य घेऊन, अनेक प्रकारच्या वस्तू घेऊन व्यापार करण्याच्या हेतूने एक नौका घेऊन चालला होता. एकदा तीर प्रदेशात पुष्कळ लोकांचा समाज पाहून, हा काय प्रकार पाहून नौका नांगरून तो तेथे थांबला. आपल्या नगरीचा राजा काय व्रत करतो ते बघितले. साधू आण्याने नम्रतेने विचारले, हे राजा, भक्तियुक्त अंतकरणाने आपण हे काय करीत आहात ते ऐकण्याची मला इच्छा आहे, ते मला सांगा. राजा म्हणाला, हे साधे सोपे व्रत आहे. पराक्रमेशा भगवान विष्णूने मी पूजा करीत आहे. त्यासाठी माझे सगळे सोयरे या ठिकाणी जमले. हे व्रत पूर्ण केले असता धनपुत्र प्राप्ती होते. इच्छा पूर्ण होता. हे राजाचे भाषण ऐकून तो साधू आदरपूर्वक भाषण करता झाला. हे राजा, व्रताचा संपूर्ण विधी मला सांगा. आपल्या वचनाप्रमाणे मी व्रत करीन. मला ही संतती नाही. व्रत महात्मे करून निश्चयाने मला ही संतती होईल असा मला विश्वास प्राप्त झाला. अस्तु. नंतर राजाने वाण्याला व्रताचा संपूर्ण विधी सांगितला. तो ऐकल्यावर साधू आणि आनंदमय होऊन तसाच माघारी आपले गृहाकडे परतला. नंतर आपल्या पत्नीस संततीदायक व्रत सांगून म्हणाला की ज्या काळी भगवान श्री विष्णू नारायण आपणा संतती देईल त्या काळी मी हे व्रत पूर्ण करीन. याप्रमाणे तो साधू आणि आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला हे व्रत कथन करीत झाला. काही काळानंतर साध्वी लीलावती आनंदयुक्त
अंतकरणाने पतीची स्वधर्म सेवा करीत असता नारायणाच्या कृपेने ती गरोदर राहिली. 10व्या महिन्यात तिला एक सुंदर कन्या झाली. शुक्ल पक्षाचा चंद्र जसा वाटतोय कलेकलेने, तशी साधू वाण्याची कन्या वाढत होती. या कारणावरून तिचे नाव कलावती ठेवण्यात आले. नंतर एकेवेळी लीलावती आपल्या पतीस मधुर भाषणाने बोलली, महाराज, संतती प्राप्त झाल्यास सत्यनारायणचे व्रत करण्याचा संकल्प आपण पूर्वी केला होता. देवाने आपल्यावर कृपा केली. सत्यनारायणाच्या पूजेला आता का बरं विलंब करता? साधू म्हणाला, हे प्रिय कन्या म्हणजे परधन धना कन्यादानाचे पुण्यपत्री होईपर्यंत मी व्यर्थ होय, म्हणून तिच्या लग्नाच्या प्रसंगी मी ते सत्यनारायणाचे व्रत करीन. साधू आणि तो अशा रीतीने बायकोचे समाधान करून आपल्या उद्योगाला जाता झाला. इकडे ती कन्या कलावती आपल्या बापाच्या घरी आनंदाने काळ घालवू लागली, उपोर झाली. आपली कन्या उपोर झाली हे पाहून साधू वाण्याने मित्रमंडळीसह आपल्या एका गुमास्त्याला या कन्यास योग्य वर शोधण्यासाठी पाठवले. त्याची आज्ञा घेऊन तो कांचन नामक नगरापर्यंत गमन करीत झाला. तेथे एक सुंदर वाण्याचा मुलगा होता. लग्नाचा विचार ठरवून त्याने वराडच घेऊन आला. वाण्याचा मुलगा गुणाने रूपाने फार चांगला हे पाहून साधूला फार आनंद झाला. साधू वाण्याने आपली गणगोत्र इष्ट मित्रमंडळी नातेवाईक बोलवून मोठ्या आनंदाने त्या सांग लग्न सोहळा पार पाडला. त्यावेळी साधू वाण्याचे दैव फिरले असे म्हटले पाहिजे, कारण की सुंदर व्रत लग्न प्रसंगी करण्याचे तो विसरून गेला. आपण सुद्धा कधी कधी विसरून जातो. त्यामुळे भगवान नारायणाचा त्यावर कोप झाला. लग्न झाल्यानंतर साधूने जावायला आपल्या घरी ठेवून घेतले. काही दिवसाने तो स्वकीय व्यापारासाठी निपुण अशा साधूवाने व्यापार करण्याच्या निमित्ताने प्रवासात गेला. तो समुद्र तीरानजीक एक रत्नसार नावाचे नगर, तेथे जाऊन स्वकीय जमातीसह व्यापार करता झाला. ते दोघे जावाई सासरे ज्या नगरात गेले तेथे चंद्रकेतू नावाचा राजा राज्य करीत होता. साधूवाने व्यापार करू लागला. श्री सत्यनारायण प्रभू यांच्या थोड्याच अवकाशात त्याच्यावर कोप झाला. तो बोलल्याप्रमाणे वर्तन न करणारा साधू आणि मिथ्याभाषणी होता. ध्यानात येताच नारदाने त्या शाप दिला की ह्या तुझ्या सर्व मिथ्याभाषणाचे फळ जे अत्यंत दारुण कठीण असे दुःख मी तुला प्राप्त होईल. अशा प्रकारे काय प्रकार घडला? एके दिवशी चंद्रकेतू राजाच्याकडे एका चोराने चोरी केली. तो चोर निघून गेला. 4 वाणे जेथे राहत होते तिथपर्यंत येऊन पोहोचला. तो चोर चोरी करून निघून तर गेला, पण राजदूतांना त्याची चाहूल लागली. तो त्या चोराच्या मागे धावू लागले. त्या चोरास कळताच त्याने चोरलेले द्रव्य साधूने यांच्या घराजवळ ठेवले व त्याची दृष्टी चुकून तो चोर त्वरेने पळून गेला. इकडे तो राजदूतही त्या वाण्याच्या घरापर्यंत पोहोचला. तेथे चोरीला गेलेले द्रव्य पाहून चोर तेथे असावा असे समजून त्याने ते दोघांना पकडून त्याच्या मुस्कंड्या बांधल्या. द्रव्यास आपले चोर पकडले पाहून आनंदाने ते राजदूत धावत येऊन म्हणाले, महाराज, या दोघा चोरांनी आपले द्रव्य हरण केले, तेव्हा आम्हास आता काय ती आज्ञा द्यावी. दूतांचे बोलणे ऐकल्यावर राजाने काही विचार न करता आज्ञा केली की दोघांना भयंकर अशा कारागृहात ठेवा. त्यावेळी साधू आणि त्याचा जावाई म्हणत होते, आम्ही तस्कर नव्हेत, व्यापारी आहो, शोध करावा. परंतु सत्यनारायणच्या माय पटले करून त्याचे ते भाषण कोणाच्या ऐकण्यात आले नाही. अस्तु, त्यांचे जे द्रव्य होते तेही वारसी समजून चंद्रकेतूने आपल्या स्वाधीन ठेवले. याप्रमाणे नारायणाची असत्य भाषण केल्याने त्याचाच हा परिणाम झाला. इकडे त्यांचे घरी नारायणाच्या शापाने असा परिणाम झाला की त्याच रात्री चोरांनी त्यांच्याकडील सर्व द्रव्य चोरून नेले. त्यामुळे त्यांच्या स्त्रीस अत्यंत दुःख झाले. अशा स्थितीत शारीरिक कष्ट पीडा ही पण उद्भवली. तिला अवधरच पतिविराचे दुःख होते, त्यात अन्न पाण्याची तिला पंचायत. शेवटी तिला अन्नासाठी घरोघर भिक्षा मागावी लागली. जी अवस्था मातेची तीच कन्येची. बिचारी कलावती अन्नासाठी घरोघर भिक्षा मागत असताना एका ब्राह्मणाच्या घराजवळ आली. ती सूर्यास्ताची वेळ. त्यावेळी तो ब्राह्मण आपल्या घरी सत्यनारायणचे व्रत करीत होता. कलावती त्यावेळी अत्यंत पीडित होती. तेथे तो पूजेचा समारंभ पाहून बसली, कथा श्रवण केली, तीर्थप्रसाद घेऊन ती घरी आली. त्यावेळी तिला घरी येण्यास बऱ्याच रात्र झाली. रात्रीची वेळ, आपली कन्या फार उशीर झाला म्हणून लीलावतीच्या मनात अनेक कल्पना येऊ लागल्या.
अगोदर श्रीमंती, नंतर दारिद्र्य प्राप्त झाले म्हणजे मनुष्याला मरणापेक्षाही जास्त दुःख उत्पन्न होते. तिच्या कपाळी येऊन पोचले. ती अन्नालाही महाग झाली. कन्येची तारुण अवस्था असल्यामुळे अशा प्रसंगी तिला सहज कोणीही फसवेल अशी तिला बळवंत चिंता लागून गेली. इतक्यात कन्या आलेली पाहून लीलावती कलावतीसह प्रेमभावाने भाषण करती झाली. ती म्हणाली, मुली, इतक्या रात्री तू कुठं गेली होती? तुझ्या मनात काय? आपण थोरांच्या बायका आपल्याविषयी आपल्या आईच्या मनात काही शंका आली? हे पाहून कलावती आपल्या आई म्हणाली, आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी गेली असता तो ब्राह्मण इच्छा पूर्ण करणारे व्रत करीत होता, सत्यनारायण पूजा. आपल्या मुलीचे भाषण ऐकून तिला सत्यनारायण व्रताची आठवण झाली. त्यामुळे ती साधूची भार्या लीलावती पूजा करण्याविषयी उद्युक्त झाली. अत्यंत हर्षमय होऊन नंतर आपल्या बांधवांचं नारायणाचे पूजन केले. पूजा संपल्यावर प्रार्थना केली, माझे पती जावई त्वरित परत येऊ. नारायणा, माझ्या पतीचा जावयांचा अपराध क्षमा करण्यास तूच योग्य. तेव्हा त्यांना अपराधाची क्षमा करावी. याप्रमाणे तिने नारायणाजवळ पुन्हा पुन्हा विनंती केली. तिची विनंती ऐकून आपल्यावर असलेली पूर्ण भक्ती पाहून पुण्य व्रत करून सत्यनारायण प्रभू प्रसन्न झाले. प्रत्यक्ष परमेश्वराची कृपा होताच मग आनंदाला, सौख्याला विलंब कशाला? नारायणाने त्याच रात्री चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन सांगितले की, राजा, 2 वाणी कैदेत टाकले, त्यांना सकाळी सोड, त्यांचे द्रव्य तू दे, त्यांना परत कर. याप्रमाणे जर तू केले नाहीस तर मी तुझे द्रव्य, संतती, राष्ट्र सर्वांचा नाश करीन. याप्रमाणे प्रभू राजा प्रतकथन करून केवळ स्मरणास पात्र होते. नंतर प्रभात समयी आपल्या मित्रमंडळीस आमंत्रण केले. सभेमध्ये बसून त्यांनी सर्वांना स्वप्न सांगितले. त्या दोघांस बंदिवासातून मुक्त करण्यास सांगितले. ती राजज्ञा ऐकून दूतांनी ताबडतोब त्या वाण्यांना राजाजवळ आणले. विनयपूर्वक बोलले, महाराज, हे दोघं वाणे यांच्या पायातील बेड्या कापून त्यांना येथे आणले. इतक्यात तो साधू, त्यांचा जावाई, दोघेही राजश्रेष्ठ चंद्रकेतू त्यास नमस्कार करते झाले. पूर्ववृत्तांत ध्यानात ठेवून ते दोघे भीतीने अगदी विवळ होऊन गेले. त्यांच्या मुखातून शब्दही निघेना. या राज्यात न्यायचं नाही असे त्यांना वाटले. विनाकारण या राजाने आपणास बंदीत टाकले. कदाचित आता ठार मारणार नाही कशावरून? या भयाने ते भयभीत झाले. तो वाण्याचा प्रकार पाहून राजा त्यास प्रेमाने म्हणाला, बाबांनो, तुमच्या प्रारब्धामुळे तुम्हाला दुःख प्राप्त झाले होते, परंतु तुम्हाला आता कसलीच भीती नाही. नंतर शृंगला बंधनापासून त्यांना प्राप्त झालेला अपवित्रपणा दूर होण्यासाठी त्यांचेकडून क्षौर कर्माधिक प्रायचित्त करविले. राजाने त्यांना वस्त्रालंकार अर्पण केले. त्यांना आपल्या पुढे आणून प्रेमयुक्त भाषण करून त्यांचा संतोष केला. त्यांचे पूर्वी हरण केलेले जे द्रव्य होते ते त्यांना दिले. आणखी त्या द्रव्यात द्रव्य टाकून त्यांना अर्पण केले. म्हणाले, हे साधू आण्या, आता तू आपल्या घराकडे जावे. साधूने राजास नमस्कार केला. म्हटले, महाराज, आपल्या कृपेमुळे आता मी घरी जातोय, जाण्यास निघालोय. या ठिकाणी इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायाम 3य अध्याय समाप्त. बोला सत्यनारायण महाराज की जय. अध्याय 4. त्यानंतर साधू वाण्याने मंगलपूर्वक यात्रा केल्या. अनेक ब्राह्मणांना पुष्कळ दक्षिणा दिले. त्यानंतर तो आपल्या नगरात येण्याला निघाला. तो काही मार्गावर गेल्यावर सत्यनारायण प्रभू यांनी त्यांची परीक्षा पाहायचं ठरवलं. आपल्यावर त्यांची भक्ती बसली की नाही ते बघण्यासाठी संन्यासाचं रूप घेतलं. त्याने साधू वाण्यास विचारलं, बाबा, तुमच्या नौकेत काय आहे? त्याने दोघांनी दुःखी भोगले होते. त्यांच्या हृदयात प्रकाश पडला नाही. दोघेही उन्नत होऊन त्याची मस्करी करू लागले. म्हणाले, हे महाराज, आपण का बरे चौकशी करता? आपणास त्यापैकी काही द्रव्य पाहिजे का? आमच्या नौकेत दुसरं काही नाही हो, केवळ लता, पुष्प, पानं, फुलं भरलेत. हे त्याचे उन्नत भाषण ऐकून बरं झाले. तुझे म्हणणे खरे हो, असे बोलून स्वामीजी ताबडतोब निघून गेले. लांब जाऊन समुद्र तीरावर बसले. स्वामी गेल्यावर तर साधू भोजन वगैरे करून नावेकडे गेला. तेथे गेल्यावर पाहतो तो काय, आपल्या द्रव्याने भरलेली पाण्यात बुडालेली नौका हलकी होऊन बरीच वर आली. त्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यावेळी नावेत जाऊन बघतो तो काय, सर्व ठिकाणी वेली, लता, पत्र, पुष्प सर्व पाहून ताबडतोब मूर्छित पडला. सुई जरी हलवली तरी माणूस कष्टी होतो. येथे तर द्रव्य गेले, मग काय बरे तो मूर्छित होणार नाही का? नंतर सावध होऊन काही वेळाने तो चिंतामग्न झाला. त्यावेळी त्याच्या जावयाने त्याला म्हटले, मामा, व्यर्थ शोक का करता?
हा स्वामी महाराज शापाचा परिणाम होय. ज्याच्या शापाने आपल्या द्रव्याच्या लतावेली झाल्या, त्यांच्या आशीर्वादाने परत द्रव्य होईल. आपण आता त्यांना शरण जाऊ. आपल्या जावायचं भाषण ऐकून स्वामीपाशी गेले, भक्तिपूर्वक नमस्कार केला, नम्रतेने म्हटले, स्वामीजी, मी आपल्याशी असत्य भाषण केले, माझा अपराध झाला, आपण मला क्षमा करा. अनेक वेळा विनंती केली, नमस्कार केला, अत्यंत चिंतामग्न झाले. अशा या शोकग्रस्त झालेल्या साधुवाण्याला बघून स्वामी म्हणाले, अरे तू व्यर्थ शोक करू नको, माझ्यावर नाही, तू माझ्या पूजेमध्ये व्यर्थ चुकाचुकी करतो, हे दुष्टा, माझ्यामुळेच तुला वरचेवर दुःख भोगावे लागत आहे. असे हे भगवंताचे भाषण ऐकून साधू आणि नारायणाचे स्तोत्र गाऊ लागला. साधू म्हणतो, हे देवा, ब्रह्माधिक संपूर्ण स्वर्गात जाणारे देवही तुमच्या मायेने मोहून गेलेले, हे सुद्धा तुमचे गुण जाणत नाही, तेव्हा माझ्यासारखा सामान्य माणूस काय गुण जाणणार हो? याचं मला आश्चर्य. मी तुमचे गुण काय जाणणार? मी मूढ, अज्ञानी, मायेने मोह पावणारा असा मजवर भक्त, एक वेळ कृपा करा, फक्त एक वेळ कृपा करा. मी माझ्या ऐपतीप्रमाणे आपली पूजा करीन. मी आपणास शरण आलो, माझे पूर्वीचे द्रव्य मला द्यावं, माझं रक्षण करावं. त्यांचे भाषण ऐकून त्यांचे मन जाणून भगवंत संतुष्ट झाले. त्यांच्या इच्छेप्रमाणे भगवंताने केले. ते अंतर्धान पावले. तो वाणी पुन्हा नौकेत चढला. तो काय, आपलं द्रव्य तसेच तसं, नौका पूर्वत भरलेली. मग सत्यनारायणच्या कृपेने मला माझे द्रव्य इच्छित मिळावे असे त्याने सांगितले. मग जवळच्या गावातून आपल्या जातीचे लोक बोलवून त्याने यथाविधी सत्यनारायणाची पूजा केली. सत्यनारायणाच्या कृपेने तो आनंदित झाला. आपली नौका हकारून आपल्या गावास गमन करता झाला. बराच प्रवास झाल्यावर साधुवाणी आपल्या जावाला म्हणाला, ती पहा माझी रत्नपुरी नगरी. त्याने आपण आल्याचे बायकोस कळवण्यासाठी म्हणून आपल्या एका राक्षसास पाठविले. तेव्हा तो साधू वाणीची घरी जाऊन त्याच्या पत्नीला सांगितलं. तिला तो नमस्कार केला, हात जोडून म्हणाला, ती हीच ऐकण्याची इच्छा करीत होती आणि ती तिची इच्छा पूर्ण झाली. त्यावेळी तो दूत म्हणाला, साधू आणि आपल्या जावयासह पुष्कळ द्रव्य घेऊन नगरानजीक आले आहे. त्याने सर्व आप्त वर्ग मित्र तेथेच गेले आहेत. त्या दूताचे भाषण ऐकून तिला अत्यंत आनंद झाला. त्या साध्वीने ताबडतोब सत्यनारायणाची पूजा केली. आपल्या कन्येला पण पूजा करायला सांगितली. आपण स्वतः तीर्थप्रसाद घेऊन म्हणाली, कलावती, मी पतीच्या दर्शनाला जात आहे, तूही पूजा आटपून तिकडे ये. आईचे भाषण ऐकून तिने नंतर पूजा संपवली. परंतु त्या गडबडी ती प्रसाद न खाताच ती पती दर्शनास निघून गेली. त्यामुळे काय झालं, सत्यनारायण परत कोपले. तिचा पती त्यांची नौका येथील द्रव्यासह जलामध्ये अदृश्य केले. त्यामुळे अर्थातच कलावतीला आपला पती दिसेनासा झाला. त्यामुळे ती कलावती शोकाने भूमीवर पडली. तिचे ते दुःख पाहून एकाकी नौका अदृश्य झाली. साधूला फार आश्चर्य वाटलं. तो स्वतःशी भय करून बोलला, हे एकाकी अघटित आश्चर्य का घडलं? सर्व नावाडी लोकही त्यामुळे अत्यंत चिंताग्रस्त झाले हो. आपल्या कन्येचे दुःख पाहून लीलावती अत्यंत कष्टी झाली. आक्रोश करून पती व्रत भाषण करू लागली. यावेळी आपला जावाई नौकेसह कसा बरे दिशेनासा झाला? कोणत्या देवाची आपण निंदा केल्यामुळे ती नौका एकाएकी अदृश्य झाली? सत्य देवाचे महात्म्य जाणण्यास कोणी समर्थ नाही. याप्रमाणे बोलून तिने हंबरडा फोडला. त्यांचे सर्व आप्तगण शोकमग्न झाले. बिचारी लीलावती आपल्या मुलीला पोटाशी धरून रडू लागली. आपला पती नाहीसा झाला ते पाहून कलावती अत्यंत दुःख झाले. ती कलावती आपल्या पतीच्या पादुका घेऊन पतीच्या मागोमाग सती जायला सिद्ध झाली. ते कन्येचे चरित्र पाहून बिचारा साधू आणि आपल्या स्त्रीसह शोके करून अत्यंत त्रास पाहून धर्मयुक्त अंतकरणाने विचार करू लागला व म्हणाला, सत्यदेवाने आपल्या जावयाचा नाश केला असावा. त्याच्या मायेने अत्यंत भ्रांत झाला आहे. त्याने सर्व जनास बोलावून म्हटले, सत्यनारायणाची कृपा करून जर एवढे विघ्न दूर केले तर मी मला शोभेल असे सत्यनारायणाचे पूजन करीन. याप्रमाणे बोलून सत्यनारायणास वारंवार दंडवत घातले. त्यामुळे दिनांचे नाथ नारायण संतुष्ट झाले. तो भक्तवत्सला नारायण त्याच्यावर कृपा करून भाषण करत म्हणाला, तुझी कन्या माझ्या प्रसादाचा त्याग करून पती दर्शनास आली. या कारणामुळे तिचा पती अदृश्य झाला. जर ती आपल्या घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तुझी कन्या निसंशय आपल्या पतीस प्राप्त करून घेईल.
अशी आकाशातून झालेली वाणे कन्येने श्रवण केली. मग ती ताबडतोब घरी जाऊन प्रसाद भक्षण करून परत आली. परत येतात पाहते तो काय स्वजन इथंच. तर तिने आपल्या पतीला पाहिले. ती आपल्या पित्यास म्हणाली, आता काय विलंब करता, आपण आपल्या घरी चलावे. हे कन्येचे बोलणे ऐकून साधूने अत्यंत आनंद झाला. त्याने तत्काळ तेथे टाळसांग सत्यनारायणाचे पूजन केले. त्यावेळी त्याने आपले सर्व बंधू तेथे बोलावले. तेव्हा द्रव्य पुष्कळ खर्च केले. तेथून आपल्या घराकडे गेला. त्याने प्रत्येक संक्रांतीला पौर्णिमेला सत्यनारायणाचा पूजेचा निश्चय केला. तसाच आमरण चालविला. तेने करून इहलोकी त्या सौख्य प्राप्त झाले. अंतकाळानंतर सत्यदेवाच्या नगराप्रत गेला. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां चतुर्थाध्याय समाप्त. बोला श्री सत्यनारायण महाराज की जय. अध्याय 5. सुत म्हणता म्हणे, श्रेष्ठ हो, आता तुम्हाला आणखी एक प्रसादाचा परित्याग केल्याबद्दल झालेला एक भयंकर प्रकार सांगतो, तो ऐकावा. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होता. तो प्रजेचे पालन करणारा मोठ्या काळजीने करीत होता. त्याने एक वेळ सत्यनारायणाचा प्रसादाचा त्याग केला. त्याने करून महादुःख उत्पन्न झाले. असा प्रकार झाला की कोणी एकेकाळी तो राजा मृगया निमित्ताने अरण्याचे ठाई गमन करून त्याने सिंह, गज, व्याघ्र, मृगादीत अनेक पशूंचा विध्वंस केला. त्यानंतर अस्तमानाकाली तो गृहाप्रत गमन करिता झाला. त्या मार्गात त्याला एक वटवृक्षाच्या तळी काही लहान मुलं भक्तीने आपल्या बंधुवर्गासह सत्यनारायणची पूजा करीत असलेले दिसले. ती पूजा राजाने पाहिली, परंतु गर्वामुळे तो तिकडे गेला नाही. त्याने नमस्कार केला नाही. गोपाळांनी आपला राजा आहे असे ओळखून पूजा झाल्यावर सत्यनारायणचा प्रसाद त्याला नेऊन दिला. नंतर त्या गोपाळाने भक्तियुक्त अंतकरणाने प्रसाद भक्षण केला, परंतु त्या राजाने मात्र प्रसाद खाल्ला नाही. हा काही त्या गोपाळांचा अपमान झाला नाही. प्रत्यक्ष सत्यनारायणाचाच राजाने अपमान केला. तेने करून त्या राजाला महादुःख झाले. त्याचे 100 पुत्र, धन, धान्य, त्याचे संपूर्ण राज्य या सर्वांचा नारायणाने एका क्षणात त्याग केला, नाश केला. त्यावेळी नारायणाच्या प्रसादाचा आपण त्याग केला, त्याचाच हा परिणाम हे त्याच्या लक्षात आले. नंतर आता परत गोपाळाकडे जाऊन सत्यनारायणाचा प्रसाद सेवन करावा असा विचार करून तो राजा गोपाळांच्या सानिध्यात येता झाला. त्यानंतर गोपगणासह वर्तमान राजा भक्तियुक्त अंतकरणेवरून नारायणाचे पूजन करू लागला. तेने करून नारायणाची त्याच्यावर दया झाली. त्याचे पुत्र, द्रव्य, राज्य सर्व वैभव त्याला प्राप्त झाले. या लोकाच्या ठाई त्याला अत्यंत सौख्य प्राप्त होऊन अंतकाळी तो वैकुंठ प्रत झाला. तेव्हा तो हे ब्राह्मण हो, हे परमव्रत जो कोणी आचरील, वंचित फल देणारे ही पुण्य पावन कथा ऐकील, त्यांना सत्यनारायणाच्या कृपेवरून धन, धान्य वगैरे संपत्ती यथेष्ट प्राप्त होईल. व्रताने दारिद्र्य नाहीसे होते. जो कोणी बंधनात असेल तो सत्यनारायणाच्या पुण्यव्रते करून मुक्त होतील. भूत खेताच्या बाधेने कोणास भय झाले असेल तर ते पाप नाहीसे होईल. सारांश की जी जी इच्छा असेल ती नारायणाच्या कृपेने पूर्ण होऊन तो नारायणाच्या वैकुंठाप्रत जाईल. हे ब्राह्मण, असे सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला सांगितले, ते आचरले असता मनुष्य आपल्या या संपूर्ण दुःखापासून मुक्त होतो. या कलियुगात ही सत्यनारायणाची पूजा इच्छित फल देणारी आहे. त्याला सत्यनारायण म्हणतात. कोणी काल म्हणतात, कोणी सत्य म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्यनारायण म्हणतात, कोणी सत्यदेव. कारण की नारायण अनेक प्रकारची रूपे धारण करून सर्वांच्या इच्छा पुरे करतात. सांप्रत्या कलियुगाच्या ठाई मानवाची बुद्धी अत्यंत भ्रष्ट झाली. त्याचप्रमाणे नारायणाचा साक्षात्कार लोप पावला. आता फक्त अशा व्रताच्या रूपेने नारायण भक्तांना इच्छा दर्शन देतात, त्यांच्या कामना पूर्ण करतात, भक्तांची दुःखे नाहीसे करता. मुनिजन हो, जे जे कोणी सत्यनारायणाची कथा नित्य स्फटन करील, श्रवण करील, त्यांची संपूर्ण पापे सत्यदेवाच्या प्रसादाने नाश पावतात, त्यांचे मनोरथ पूर्ण होतात. याप्रमाणे सुताने सत्यनारायणच्या कृपेने कथेचे महात्म्य सकल शौनकादी ब्राह्मणास सांगितले. त्या भगवान सत्यदेवाच्या इच्छेने मी तुम्हाला केले. तो हा भगवान नारायण यजमान, श्रोते, वक्ता या सर्वांचे मनोरथ पूर्ण करण्यास समर्थ हो. मात्र आपण त्याला अनन्य भावे करून शरण गेले पाहिजे. या ठिकाणी इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथा पंचम अध्याय समाप्त झाला. इति श्री सत्यनारायण पूजा
पूजा कथा समाप्त. बोला सत्यनारायण महाराज की जय. सत्यनारायण महाराज की जय.